आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारनं मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या पूर्वजांच्या नोंदीत कुणबी किंवा मराठा कुणबी असा उल्लेख आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची तरतूद काढण्यात आली होती. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर शोधलेल्या 58 लाख नोंदींमुळे लाखो मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आझाद मैदानावर एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर यासह 7 जिल्ह्यातील हजारो कुणबी बांधव मोर्चात सहभागी झाले. या कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सजले. डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोपी घालून हातात निषेधाचं फलक घेऊन मैदानावर दाखल झाले. कार्यकर्त्यांनी शांततेतून शक्ती प्रदर्शन केलं. कुणबी समाजाला भीती आहे की या निर्णयामुळे मूळ कुणबी आणि इतर ओबीसी जातींना धोका निर्माण होईल. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला. हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये प्रवेश करणं हा कट आहे. हा GR तात्काळ मागे घ्या. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना 58 लाख बोगस नोंदींवर आधारित ओबीसी आरक्षण देणं रद्द करा, अशी मागणी कुणबी समाजाचे नेते अशोक वालम यांनी केली आहे. ओबीसीमध्ये आधीच 350हून अधिक जातींचा समावेश आहे. त्यात मराठा समाजाला घुसवल्यानं ओबीसींना फायदा मिळणं कठीण होईल. आमच्या ताटातला घास दुसऱ्यांना देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, तर आम्ही हा लढा आणखी तीव्र करणार, असा इशारा कुणबी युवा सेना तालुका अध्यक्ष सूरज जोगळे यांनी दिला. तर कुणबी समाजातील एकाही प्रतिनिधीचं मत विचारात न घेता GR जारी करण्यात आला. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये ज्या समाजाची लोकसंख्या 65 जिल्ह्यांहून अधिक आहे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब येत्या निवडणुकीत करणार आहोत, असं कुणबी आंदोलक संजय बुर्टे यांनी सांगितलंय. अनुभवाने लहान आहे. मोर्चा एल्गार कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. माझा गावागावातून खेड्यापाड्यातून कुणबी बांधव वयाने हातात काठी टेकत आलेला असून सुद्धा इथे पोहोचलाय. या पिढीने पेजे साहेबांच्या नंतर कित्येक दशकानंतर या पिढीने कुणबी समाजाचा म्हणून ऐतिहासिक मोर्चा हा आझाद मैदान इथे बघितलेला आहे. आम्ही ओळखतो की जनावरांची सुद्धा जनावरांची सुद्धा गणना होते, सगळ्यांची गणना होते. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, इथून टोकतायत. व्यासपीठावरती बसलेल्या या नेतृत्वाला आमचं एकच मागणं आहे, बाहेर जाणाऱ्यांचा आवाज म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 2 वाजले 3 वाजले, नेतृत्वाने भूमिका घ्यायला पाहिजे होती. आमची नेहमीच दखल घेतली जाणार नाही काय? तुम्ही सांगताय शिस्तीने झालं पाहिजे मोर्चा, आम्ही शिस्तीने मोर्चा केला. बाहेर रस्त्यावरती पोलिसांना सहकार्य केलं, आम्ही केलं. 3 वाजले तर एक सुद्धा मंत्री जर दखल घेत नसेल ना, तर या कुणबी समाज आणि किती पद्धतीने तुम्हाला ताकद बघायची आहे. आज फर्स्ट टाइम 7 जिल्ह्यातलं बांधव इथे एकवटलाय, सगळ्या संघटना इथे एकवटलाय. नसेल कोणी येत या नेतृत्वाने, वालम साहेब आंदोलनातलं नेतृत्व आहे, लाड साहेब तोफ आहे, भटकर साहेब आम्हा कुणबी सगळ्यांना पेटवणारे नेतृत्व आहे. पुढे वा, इथून काही घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं सांगतो. आणि आम्हाला इथं नुसता धन्यवाद आभार नको आहे, आम्ही अजून सुद्धा खपायला जटायला तयार आहे. या मोर्चाच्या सदस्यांपासून आतापर्यंत आम्ही दिवस रात्र आमच्या बांधवांनी भिंती रंगवल्या, पत्रकं वाटली, जाऊन तरुण आम्ही केलंय. कारण मराठा समाजाने आम्हाला जागृत करून तिची जर पोरं उतरत असतील तर आम्ही सुद्धा उतरणार नाही. इथून तुम्ही नेतृत्वाने लाड साहेब, वालम साहेब, मटकर साहेब आम्हाला आवाज द्या. याच्या पुढे इथून जाताना काय घेऊन जायचं लोकांनी? या नेतृत्वाचं आउटपुट काय? आम्ही नुसतं भाषण ऐकतोय, आम्ही नुसतेच काय ते समाधान मानतोय, कितपत आम्ही आता संस्कृत राहणार? आम्हाला आमच्यासारखा नवीन पिढीला इथं दिसलं पाहिजे. माझं खामण्यांसारखं माणूस आहे, आलंच पाहिजे पुढे. साहेब केसी दंगावर घ्यायचं आहे ना, घ्यायला तुम्ही, पण आम्ही पण तुमच्या सोबत आहे. आम्हाला इथून जाताना अल्टिमेटम काय ते सांगा, कसं जायचं आणि काय घेऊन जायचं ते.
यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.